अहो धैर्यशील माने 5 वर्ष निवडून गेला, परवा एकदा पण आले नाही, फिरकत पण नाहीत. आता चालू केले इलेक्शन चालू झाल्यावर. तर एक खासदार म्हणून काम करताना राष्ट्रीय लेवलचे त्यांच्यावर जबाबदारी असते. कुठं त्यांनी गटर केली, रस्ता केले, ह्याचं कुठंही खासदारचा संबंध येत नाही. त्यासाठी स्थानिक आमदार आणि सदस्य असतात. राष्ट्रीय लेवलच्या प्रश्नात मोठे हायवे डेव्हलपमेंट असेल किंवा काय असेल ते काम करायला त्यांनी सक्षम आहेत, स्वतः सुशिक्षित आहेत आणि एक पर्याय एक नेतृत्व घडू शकते पश्चिम महाराष्ट्रातलं धैर्यशील माने. त्यामुळे धैर्यशील माने निवडून येणं ही गरज आहे. काय राजू शेट्टी साहेबांनी शेतीसाठी भरपूर केलेलं आहे त्यामुळे ऊसासाठी याच्यासाठी त्यांचं काम चांगलंच आहे. पण इचलकरंजीसाठी त्यांचं असं काय एवढं मोठं योगदान काही नाही आहे. माने साहेबांनी रस्ता लाईटचा विषय हा मार्गी लावला, परंतु रेल्वेचा जो आपला विषय आहे तो पेंडिंग आहे. पाण्याचा प्रश्न पेंडिंग आहे आणि 5 वर्षातलं पहिलं काम फक्त केलं असेल तरी महानगरपालिका मंजूर करून आणलं आहे. एक काम त्यांनी केलेलं आहे. राजू शेट्टीने 10 वर्षात जे आहे की नाही शेतकरीसाठी केले, कारखानदारासाठी किंवा आमच्या पाण्यासाठी काही केलेलं नाही. त्या हिशोबानं धैर्यशील माने साहेबांचं बाकी बघितलं तर रस्ते वगैरे ह्या सगळ्यात त्यांचं आहे सगळं व्यवस्थित. पण जे वस्त्रोद्योगासाठी त्यांचं पण जे पाय होतं तसं ते झालेलं नाही. खासदार धैर्यशील मानेच पाहिजे त्यावेळी. पण मागच्या वर्षी माने साहेबांना चान्स दिलं होतं, कारण त्या मनाने तर काही कामं झाली नाही गावात. यावर्षी काय बदलाव व्हावा या अशी आपली अपेक्षा आहे. साहेब काय सांगाल, राजू शेट्टी की धैर्यशील माने? दोघं पण नको आहेत, दोन्ही पण उमेदवार बिनकामाचे आहेत. धैर्यशील माने हे मोदी सरकारमध्ये जाणार आहे, त्यामुळे धैर्यशील माने भाजपसाठी. धैर्यशील माने किंवा राजू शेट्टी जे काम करतील ते इच्छेप्रमाणे निवडून दिलं. आज हा पाहिजे आपला काम करेल, आज ह्यो पाहिजे आपला काम करेल, पण सगळ्यांनी तोंडाला पानं पुसायचं काम केलं. राजू शेट्टी तर काय तसं काय वाटत नाही. धैर्यशील माने योग्य आहे. आव्हाड साहेब करतील कामे, कारण की त्याची वस्त्रोद्योगाची माहिती पण भरपूर आहे आणि आव्हाड साहेबांनी द्या, कारण की वस्त्रोद्योग जगल, पाण्यासाठी पण त्यांची धावपळ जास्त आहे आणि प्रत्येक गोष्टीला धावपळ करतात त्यांनी. आव्हाड साहेबांनी द्या तिकीट. आम्हाला दोघं नको आहेत. दोघं पण नको. तिसरा नवीन उमेदवार चालते. दोघांचं टर्म झालेला आहे त्यामुळे आता तिसरा पर्याय निवडण्यासाठी शेअर सज्ज आहे आमचं. राव शेट्टी एक नंबर माणूस आहेत, त्यामुळे राव शेट्टी. आई कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. दर्शक हो नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे. खरं बघायला गेलं तर मी आता इचलकरंजीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील हे जे काही रिक्षा स्टॉप आहे त्या रिक्षा स्टॉपवरती आहे. इथं काही रिक्षा चालक माझ्यासोबत आहेत. खरं तर लोकसभेची निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा, आणि या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल काय आहे, लोकांची काय मतं आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आता यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी की धैर्यशील माने? धैर्यशील माने. सांगा की दादा, राजू शेट्टी की धैर्यशील माने? धैर्यशील माने. राजू शेट्टी. धैर्यशील माने. धैर्यशील माने. राजू शेट्टी. आता धैर्यशील माने का? कारण धैर्यशील माने हे मोदी सरकारमध्ये जाणार आहे, त्यामुळे धैर्यशील माने भाजपसाठी. बरं, आणि काय सांगाल, काय धैर्यशील मानेंनी काय कामं केले तिकडे? कामं चालूच आहेत त्यांची सगळे. लोक म्हणतात येत नाहीत, संपर्क नाही असं म्हणतात, पण शेवटी आम्हाला 400 आकडा पूर्ण करायचाच आहे. त्यासाठी आम्ही मोदीसाठी धैर्यशील मानेंना निवडून देणार आहोत. हो, काय सांगा? धैर्यशील माने साहेबांनी नेतृत्व चांगलं आहे, कामगिरी चांगली आहे, त्यामुळे धैर्यशील माने हे निवडून यावं आमची इच्छा आहे. संपर्क कामं करतात. संपर्क नाही म्हणतात. ज्यांचं नसेल ते नाहीच म्हणणार, की ज्याचं आहे त्याचं जे कामं करते चांगलं वाटते चांगलं म्हणणार आम्ही. धैर्यशील माने हे साहेब निवडून यावं असं आमची इच्छा आहे. हो, काय सांगाल, राजू शेट्टी की धैर्यशील माने, कोण पाहिजे खासदार? खासदार धैर्यशील मानेच पाहिजे त्यावेळी. पण बरं, सामान्य माणसांच्या मध्ये ते असताना म्हणजे जनरली आज त्यांचा लोक सांगायला की मतदारसंघात संपर्क कमी आहे, हे आहे. खरं एक खासदार म्हणून काम करताना राष्ट्रीय लेवलचे त्यांच्यावर जबाबदारी असते. कुठं त्यांनी गटर केली, रस्ता केले, ह्याचं कुठंही खासदारचा संबंध येत नाही. त्यासाठी स्थानिक आमदार आणि सदस्य असतात. राष्ट्रीय लेवलच्या प्रश्नात मोठे हायवे डेव्हलपमेंट असेल किंवा काय असेल ते काम करायला त्यांनी सक्षम आहेत, स्वतः सुशिक्षित आहेत आणि एक पर्याय एक नेतृत्व घडू शकते पश्चिम महाराष्ट्रातलं धैर्यशील माने. त्यामुळे धैर्यशील माने निवडून येणं ही गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. 5 वर्षात काय कामं केलं? 5 वर्षात आमच्या इचलकरंजीच्यासाठी त्यांनी ते 2 वेळा स्कीम मांडल्या. सोलकोटच्या योजनेचा त्यांनी पाठपुरावा केला, आमदार साहेबांनी केला. कोल्हापूरसाठी बऱ्यापैकी त्यांनी डेव्हलपमेंटमध्ये लक्ष घातलं, चांगलं काम केलं आहे. जे आज थोडे 2-3 वर्ष त्यांची कोरोनात गेल्यात, हाही मोठा फटका आहे त्यांच्यासाठी की काम करायला
संधी मिळाली नाही त्यांना. शेवटचे 2-3 वर्ष त्यांना संधी मिळाल्या, त्याचा त्यांनी योग्य वापर करायचा प्रयत्न केला आहे. थोडीशी त्यांना वेळ कमी मिळाला काम करायला असं मला वाटतं. हो, काय सांगाल? तुमचं काय मत आहे सांगायचं? मग ते काय पाहिजे कुणाचं? धैर्यशील मानेच म्हणतो. का बरं धैर्यशील माने? बाकीचं मला काय जास्त बोला येत नाही. नाही, काय सांगायचं? काय पाहिजे? आमचं कसं आहे, पक्षाला आम्ही बघून हे करत असतो. कुठला पक्ष? भाजप. भाजप पाहिजे म्हणून धैर्यशील माने. कोण पाहिजे खासदार, राजू शेट्टी काय धैर्यशील माने? राजू शेट्टी. का बरं? कारण की तिने लोकांना चांगले चांगले हे करून दिलेले आहेत. परत ऊस तोडण्याला चांगला म्हणजे आपलं काय म्हणते आपण त्याला, चांगले पैसे म्हणजे दर मिळवून दिले आहेत. त्यामुळं राजू शेट्टी म्हणून राजू शेट्टी पाहिजे. एकच गट्टी राजू शेट्टी. हातकणंगलेमधनं कुणाला निवडून द्यायचं? राजू शेट्टींना द्यायचं काय धैर्यशील मानेंना द्यायचं? जास्तीत राजू शेट्टी तर काय तसं काय वाटत नाही. धैर्यशील माने योग्य आहे. काय इचलकरंजीमध्ये वार आहे? वारमध्ये त्यांचंच वार आहे हो आता सध्या. धैर्यशील माने. धैर्यशील माने कसं काय? तसं काय जरा कामं बिमं झालेले आहेत त्यांचे. होय का? हो, काय काय कामं केल्यात माहिती आहेत का? काय तसं काय नाही, तेवढं काय सर्वे नाही केलेलं आहे. हां. तेवढं काय आम्हाला माहिती आहे तेवढं सांगतो आम्ही. पण वारं धैर्यशील माने. धैर्यशील मानेचं माझं आहे. काय सांगाल, एकंदरीत जर का बघायला गेलं तर लोकसभेची निवडणूक लागली आहे. समोर राजू शेट्टी आहेत, विद्यमान खासदार धैर्यशील माने आहेत. पुढचा खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? तसं काय जनतेमधून काय होईल त्यामध्ये जनता तर पूर्ण नाराज आहे सर्वांसाठी. हां. त्यामध्ये जनता काय ठरवल त्याच्यावर काय दोघांच्यावरती पण नाराज? हो, काही सांगू शकत नाही तसं काय. हां. कारण काय त्यांचे राजकीय काय असेल ते त्यांच्या जे काय असेल हां. ते राजकीय त्या लोकांच्या मतावर काय असेल ते राहील ना. हां. तसं काय सांगू शकत नाही. हां. हो, तुम्ही काय सांगाल? धैर्यशील माने की राजू शेट्टी? धैर्यशील माने किंवा राजू शेट्टी जे काम करतील ते. कोण काम करेल असं वाटतं तुम्हाला? यावेळी इलेक्शनच्या लास्ट पिरियडमध्ये कामं ओढून आणतात. हां. स्टार्टिंगपासून कामं करण्यासाठी काय अडचण आहे हां. असे प्रश्न आहेत आमचे. हां. ज्यावेळी निवडून येण्याच्या अगोदर जे त्यांनी रिक्वायरमेंट करतात की आम्ही हे करतो ते करतो, त्यामध्ये किती कामं त्यांनी केलेले आहेत हां. किंवा काय नाही त्यावर आम्ही पडताळणी करणार आणि त्यावेळी आम्ही त्यांना इलेक्शनमध्ये निवडून देणार. काका काय सांगाल, राजू शेट्टी की धैर्यशील माने? दोघंही नको आहे आम्हाला. हां. तिसराच येते. हां. कारण धैर्यशील माने सुद्धा का नाही ते काय कामं केलेलं नाही. हां. त्या इच्छा शहरासाठी काय केलेलं नाही ते. हां. आणि राजू शेट्टीने बी ज्यावेळेस खासदार झाले हां. त्यांनी सुद्धा काय काम केलेलं नाही. आम्हाला दोघं नाही नको आहेत. दोघं पण नको? नको. तिसराच उमेदवार? तिसरा नवीन उमेदवार येऊन दे चालते. हां. परत तिसरा उमेदवार. हो, तुम्हाला काय वाटते कोण पाहिजे खासदार? जो याच्यातनं निवडून गेला उभा राहील महाविकास आघाडीमधनं आम्ही त्यांना मतदान करू. ते नवीन कोण चेहरा आणतो म्हणजे त्यानंतर ठरवत. जे महाविकास आघाडीमधनं ठरेल जे त्याला कोण महाविकास आघाडीतनं उभा राहील त्याला माझं मत. हां. तुमचं काय सांगाल, राजू शेट्टी की धैर्यशील माने? तर तिसऱ्या पर्याय इचलकरंजी शहरवाले हुडकणार. हां. दोघांचं टर्म झालेलं आहे आता. हां. त्यामुळे आता तिसरा पर्याय निवडण्यासाठी शहर सज्ज आहे आमचं. हां. बरं, काय सांगाल का बरं असं का? कारण की दोघांचे जाहीरनामे आणि पाणीचा विषय हा इचलकरंजी शहरासने भेडसावणारा. हां. दोघं पण आश्वासन देऊन पाणी प्रश्न सोडवला नाही. हां. त्यामुळं इचलकरंजीवाले आता तिसरा पर्याय निवडू शकतात. तुम्हाला काय वाटतंय, काँग्रेस की भाजप कोण पाहिजे? आता बघा तसं म्हणलं तर काँग्रेसच पाहिजे. हां. भाजपने काय केलं सगळं मग नुसतं धमकीच केल्यात. महाविकास आघाडीनं आता बिनशर्त राजू शेट्टीनं पाठिंबा द्यायला लागले. हां. काय वाटतंय, राजू शेट्टी की धैर्यशील माने दोघांच्यात उमेदवार म्हणून कोण? राजू शेट्टी. हां. राजू शेट्टीला पाठिंबा दिला बरोबर आहे ते. हां. का बरं राजू शेट्टी? अहो धैर्यशील माने 5 वर्ष निवडून गेला, परत एकदा पण आले नाही. हां. फिरकत पण नाहीत. हां. आता चालू केले इलेक्शन चालू झाल्यावर. होय. मग बर. हो, नमस्कार. काय सांगाल? थांबा की. लोकसभेची निवडणूक लागली या. राजू शेट्टी पाहिजे काय धैर्यशील माने पाहिजे? खासदार म्हणून कोण पाहिजे? राजू शेट्टी. का बरं? राजू शेट्टी कामाचे माणूस आहेत. त्यांनी काय प्रत्येक वेळी आपलं हीच केलीत. म्हणजे ते ग्रामपंचायत कसं असतं माहिती आहे का, ह्यातनं त्यात उचलायचं त्यातनं त्यात जायचं ह्याच चालू आहे की नाही. हां. हे काय उपयोग नाही. राजू शेट्टी एक नंबर माणूस आहेत, त्यामुळे राजू शेट्टी पाहिजे. राजू शेट्टी. काय सांगाल, एकंदरीत जर का बघायला गेलं तर लोकसभेचं वारं व्हायला सुरू झालंय, काय प्रतिक्रिया काय आहे? बोला की. इथं इचलकरंजीमध्ये जो कोणी पाणी प्रश्न सोडवेल तोच पुढं खासदार म्हणून येईल. काय वाटते कोण सोडवू शकतं?
आता कोण अजून तसं काय कळालं नाही आम्हाला अजून काय प्रत्येक जण आता हे करायला लागल्यात हां उभारणार कोण आहे अजून ते पण संकल्पना क्लिअर नाही ना की झाले धैर्यशील मानेंचं फायनल होत आले. अजून ऑफिशियली काही डिक्लेअर झालेलं नाही आहे काल की बातमी होती की त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करेल असं. अच्छा राजू शिवसेनेकडनं शेट्टींना सुद्धा तिकडून महाविकास आघाडीकडून आता सपोर्ट मिळत आहे. मागच्या वर्षी माने साहेबांना चान्स दिलं होतं कारण त्या मनाने तर काही कामं झाली नाही गावात. हां. तर यावर्षी काय बदलाव व्हावा या अशी आपली अपेक्षा आहे. ते शेट्टी साहेबांना थोडं समर्थन असेल असं आमचं म्हणणं आहे. हो साहेब काय सांगाल? इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न तर आहेच, हा तर मेन मुद्दा आहे. त्याचबरोबर इचलकरंजी ही मँचेस्टर सिटी आहे, त्यामुळं मग यंत्रमाग व्यवसाय हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. गेली अनेक वर्ष झालं आम्ही ज्यांना त्यांना इच्छेप्रमाणे निवडून दिलं. आज हा पाहिजे आपला काम करेल, आज ह्यो पाहिजे आपला काम करेल, पण सगळ्यांनी तोंडाला पानं पुसायचं काम केलं. खरोखर कळकळीची विनंती आहे, कोणी बी होते सत्तेवर, ऐन पोटाचा प्रश्न आहे, मग कामगार असू दे, मालक वर्ग असू दे, इतर कोणताही वर्ग असू दे, जगतो तो फक्त यंत्रमाग व्यवसायावर. हा मुद्दा आहे. पाणी बी तितकाच महत्त्वाचं आहे. पाणी हे जीवन आहे. ठीक आहे, राजकारण ठिकाणी आहे, परंतु आम आदमी यात भरभरून चालला आहे. आता महापालिका झाली आपल्या इचलकरंजीचे फंड तसे आहेत किंवा या दृष्टीने विकास तसा चालू आहे, पण नागरिक म्हणून तुमचं मत काँग्रेस की भाजप? काम करल त्याला आपलं मत, बस. बाकी काय बोलत नाही. पक्षाचं काय नाही. इथं पोटाचा प्रश्न आहे साहेब, कोण येणार नाही आहे. पोटाचा प्रश्न कोण सोडवल? पक्ष नाही, पक्षाचा विषय नाही, माणूस महत्वाचा. माणूस काय सांगाल? त्याने बोललं ते बरोबर आहे की एकदम बरोबर आहे त्याने बोललं. हां बस. काय सांगाल साहेब? बरोबर आहे. कुणाकडून नाही, जो काम करेल त्याला मत आमचा. काय वाटते सध्या काम कोण करेल असं वाटतं? नाही, जो करणार आहे आणि जो गॅरंटी देणार आहे त्यालाच आम्ही निवडून देणार आहे, आणि ते गॅरंटी देऊन ते तसं काम करायला पाहिजे, नाहीतर पुढच्या वर्षी त्याची खैर नाही. हो साहेब काय सांगा? सुळकुळ योजना जे मंजूर झालेले ते पूर्णत्वास यावे एवढीच आमची इच्छा आहे. त्याला कोण विरोध करत असेल तर त्याला बाजूला ठेवून येणाऱ्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ. मग तिथं कोणी असू दे, राजू शेट्टी की धैर्यशील माने, तसं आम्ही सांगू शकत नाही, कारण जे आमचं काम पूर्ण करेल सुळकुळ योजनेचं त्यालाच आम्ही निवडून द्यायला या. कारण पाणी प्रश्न हा बिझनेससाठी सगळ्या आणि इचलकरंजीसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळं पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. पाणी प्रश्न जर सुटला तरच आम्ही इचलकरंजी जगल, हेच महत्त्वाचं आहे. निवडून कोण बी होऊ दे, फक्त आमचं पाणी आम्हासनी वेळेवर मिळालं पाहिजे. तुम्हाला काय वाटते कोण पाणी प्रश्न सोडवेल, राजू शेट्टी की धैर्यशील माने? बघा, दोन्ही उमेदवार चांगले आहेत, असं काय हे नाही आहे. फक्त आमचा प्रश्न जो मिटवल तो चांगला उमेदवार, एवढंच सांगतो, बाकी काय नाही. बाकी इचलकरंजीच्या दृष्टिकोनातून अजून पाणी प्रश्न आहे किंवा आता तुमचा रोजगाराचा विषय, वस्त्रोद्योगाचा सांगितलात, अजून काय व्हायला पाहिजे अशी तुमची खासदारांच्याकडून अपेक्षा? टेक्स्टाईल संदर्भात आहे की नाही, एक आमचं जे यार्नचा एक जो विषय आहे तो रोज सकाळी एक रेट असतो, दुपारी एक रेट असतो, संध्याकाळी एक रेट असतो, रिसेलर भरपूर आहेत. हे सगळं थांबून थोडंसं एक 15 दिवसासाठी एक रेट व्हायला पाहिजे. ह्या आमची फार वर्षापासून मागणी आहे. आमदार प्रकाश आवाडांच्याकडनं तर आम्हाला त्यासाठी पूर्ण अपेक्षा होत्याच आहेत, पण आणि इथून पुढे येणाऱ्या खासदारांच्याकडनं पण तीच अपेक्षा आहे, आणि आहेत त्या खासदारांच्याकडनं तीच अपेक्षा होती, पण ते कोणाकडनं झालेलं नाही. लाईटचा पण मोठा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकवाला येऊन नुसतं म्हणतो की लाईट कमी केलो, आम्ही आता पेढं खाल्लं, साखर खाल्लो, पण लाईट तर काय कमी होईना, आमची लाईट बिल काय कमी होईना. प्रत्येकाला असं केलं, आणि मध्ये ते कोळसा वाढला म्हणून, इंधन भार वाढलं म्हणून आमचे 70 पैसे वाढवले, ते कमी करतो म्हटली सरकारनं, पण ते कमी केलं नाही. आणि आता परत आणि आम्हाला 1 रुपये कमी करतो म्हणून सांगितलं. नुसता प्रत्येकाला आश्वासनच देऊन चालला आहे, पण प्रॅक्टिकलमध्ये 2 रुपये 70 पैसे लाईट बिल होतं. आता आजच्या तारखेला ते 4 रुपये पैसे लाईट बिल गेलेलं आहे. आणि आता आणि परत सरकारने त्यामध्ये GR काढलेला, त्यामध्ये अटी लावलेला आहे की वस्त्रोद्योग विभागाकडे ते आपण नोंदणी करायला पाहिजे. ती नोंदणी काय होत नाही, कारण की ऑनलाईन चालू नसते. अजूनपर्यंत त्यांचं क्लॅरिफिकेशन आलेलं नाही त्यामध्ये, आणि असं करून नुसतं सरकार आम्हाला गोंधळात घालत आहे, बाकी काय विषय नाही आहे. आणि कोण आमचा लाईटचा प्रश्न मिटवणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात लाईट बिल जास्त आहे, आणि 27 HPच्या पुढं 27 HPच्या आत हे लाईट बिल ते 2 कंपन्या एकसारखं सगळ्यांनी करण्यात गरजेचं आहे. साहेब काय सांगाल, राजू शेट्टी की धैर्यशील माने? दोघं पण नको आहेत, दोन्ही पण उमेदवार बिनकामाचे आहेत. कारण की मागल्या 25 वर्षाच्या मागं तुम्ही बघितलं तर तिथं धैर्यशील मानेंचे सासरे म्हणजे आजोबा होते. 25 वर्षात काय झालं तुम्ही बघितलं आहे. त्यानंतर माने बी 10 वर्ष होते, आता खासदार साहेब आहेत. आणि राजू शेट्टी मागं आम्ही 10 वर्ष दिली. इचलकरंजीसाठी कुणालाही काही देणं घेणं नाही आहे. एक चांगला उमेदवार स्थानिक आमचा इचलकरंजी शहरातला पाहिजे आहे. जणू करून आमचा वस्त्रोद्योग पहिला प्रश्न असेल, पाण्याचा असेल, रेल्वेचा असेल, कचरा डिपोचा असेल, स्वच्छतेचा असेल,
आणि इतर बऱ्याच समस्या आमच्या गावात आहेत. हे जो कोण सोडवल तोच भावी खासदार असेल. हो, काय सांगाल? धैर्यशील माने की राजू शेट्टी? येस येस नवीन चेहरा इचलकरंजीसाठी. हो, काय सांगाल? नवीन चेहरा इचलकरंजी नवीन चेहरा. आणि खास करून इचलकरंजीचा असावा उमेदवार हा. इचलकरंजीचा हां इचलकरंजीचा उमेदवार असावा स्थानिक पातळी. आपण स्थानिकला गावातला पाहिजे कोण आहे असेल? सांगितलं तरी काय सांगायचं बरोबर आहे. आता आवाडी इच्छुक आहेत. ह्या राहुल आवाडांनी द्या तिकीट. राहुल आवाड साहेब करतील कामे, कारण की त्यांनी वस्त्रोद्योगाची माहिती पण भरपूर आहे. आणि आवाड साहेबांनी द्या, कारण की वस्त्रोद्योग जगल, पाण्यासाठी पण त्यांची धावपळ जास्त आहे आणि प्रत्येक गोष्टीला धावपळ करतात त्यांनी. आवाड साहेबांनी द्या तिकीट. काय वाटते? आता फिरोजबाईंनी जे बोलले ते अगदी योग्य बोलल्यात. वस्त्रोद्योगासाठी जर म्हटला तर अण्णांचा इथं अभ्यास भरपूर आहे. त्यांची सचिवमध्ये आता वस्त्रोद्योगमध्ये त्यांनी कमिटीमध्ये सचिव आहेत आणि त्यांना अभ्यास भरपूर आहे. आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री असल्यामुळे तिने पाठपुरावा करून वस्त्रोद्योगबद्दल आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 10 वर्षामध्ये राजू शेट्टींनी इचलकरंजीसाठी काय केलं आणि 5 वर्षामध्ये धैर्यशील मानेंनी इचलकरंजीसाठी काय केलं, प्रत्येकाने एकेकानं सांगा. काय राजू शेट्टी साहेबांनी शेतीसाठी भरपूर केलेलं आहे त्यांचं, त्यामुळे ऊसासाठी याच्यासाठी त्यांचं काम चांगलंच आहे. पण इचलकरंजीसाठी त्यांचं असं काय एवढं मोठं योगदान काही नाही आहे. त्या हिशोबानं धैर्यशील माने साहेबांचं बाकी बघितलं तर रस्ते वगैरे ह्या सगळ्यात त्यांचं आहे सगळं व्यवस्थित. पण जे वस्त्रोद्योगासाठी त्यांचं पण जे पाहिजे होतं तसं ते झालेलं नाही. आणि तरुण उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना मतदान केलेले आहे. ते भरघोस मतांनी निवडून पण आले. पण शेवटी सत्तेत असूनसुद्धा त्यांच्याकडनं पण आणि यांच्याकडनं पण जे वस्त्रोद्योगासाठी कामं व्हायला पाहिजे ती झालेली नाही. काय सांगा? राजू शेट्टी साहेबांनी 10 वर्ष जी बघितली मागची, त्यांनी वस्त्रोद्योगासाठी असं काय केलं नाही. शेतीसाठी भरपूर त्यांनी कामं केली असतील. कारण या इचलकरंजी शहराचा जो मुख्य उद्योजक आहे तो वस्त्रोद्योग आहे आणि पाणी टंचाई यामध्ये त्यांचं काय असं महत्त्व काय झालं नाही. आणि त्यानंतर माने साहेबांना जेव्हा आम्ही मागच्या वर्षी निवडून दिलो भरघोस मतांनी, तर त्यांचं पण इचलकरंजीकडे असं काय लक्ष नाही आहे, दुर्लक्ष करलं आहे त्यांनी. वस्त्रोद्योगाचं पण त्यांचं काय लक्ष नाही आहे. तर ॲक्च्युली दोन्हीकडनं आम्ही सॅटिस्फाईड नाही आहे. या तो कोण तिसरा उमेदवार द्या, यांच्यापैकी जो उमेदवार आमची संकट आमचं जे पण आहे ते त्यांचं निवारण निवडून द्या. हो साहेब, काय सांगाल? दोघांच्यातला फरक, कोणी चांगलं काम केलं इचलकरंजीसाठी? दोघांनी बी चांगलं काम केलं. जो मुद्दा पहिल्यापासून ठरला, मग राजू शेट्टी साहेब असू दे, शेतकरी मुद्दा त्यांनी ते कंप्लीट केलं. धैर्यशील माने साहेब असू देत, त्यांनी आमच्या लेवलला बघितलं तर थोडं बहुत सगळ्यांना सामावून घेणार त्यांनी बी कार्य केल्यात. परंतु जी अपेक्षापूर्ती होती तिथं तर त्यांनी काय पोचू शकले नाहीत. त्यामुळे थोडासा नाराज गट पण आहे. त्यामुळे नवीन चेहरा खरोखरच त्याला लाभदायक ठरेल. आणि नवीन चेहरा देत असताना त्याच्याकडनं काय भूमिका आहे बजवून घेऊनच त्याला तिथं बसवायचं आहे. काय सांगा? 5 वर्ष राजू शेट्टीने 10 वर्षात जे आहे की नाही शेतकरीसाठी केले, कारखानदारासाठी किंवा आमच्या पाण्यासाठी काही केलेलं नाही. धैर्यशील माने मात्र एक नाही, आपले जे लाईट बिलचं जे एक मध्ये डायरेक्ट डबल लाईट बिल आलेलं होतं, त्या टायमाला त्यांनी असलम शेखला साहेबांनी सांगून त्याची ते वरची जी आट लागलेली ते कॅन्सल करून ते तेवढं काम त्यांनी करून ते परत रेग्युलर पोझिशनवर लाईट बिल आणून एवढं आपल्याला सहकार्य केलं होतं वस्त्रोद्योग. पण त्यानंतर त्यांचं काम काही झालेलं नाही सगळ्यासाठी. हो, काय सांगाल? दोघांच्यातला फरक म्हटलं तर आत्ता सध्या 10 वर्षामागं राजू शेट्टी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. त्यांना ऊस FRP वाढून दिली, शेतकऱ्यांसाठी झाली. आणि आता इचलकरंजी जर म्हटलं तर माने साहेबांनी रस्तं लाईटचा विषय हा मार्गी लावला. परंतु रेल्वेचा जो आपला विषय आहे तो पेंडिंग आहे. पाण्याचा प्रश्न पेंडिंग आहे. आणि 5 वर्षातलं पहिलं काम फक्त केलं असेल तरी महानगरपालिका मंजूर करून आणलं आहे. एक काम त्यांनी केलेलं आहे. हो, काय सांगाल? दोघांच्यातला फरक काय? दोघांच्यातला म्हणजे दोघांनी बी केलेले आहेत कामं. ज्या त्या लेवलनं त्यांच्या लेवलनं त्यांनी कामं केलेले आहेत. म्हणजे राजू शेट्टींचं असेल तर ते शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी केलेले आहेत. आणि यांनी आता जसं सांगितलं की माने साहेबांनी पण रस्त्याची असेल किंवा महानगरपालिका असेल ते विषय त्यांनी मार्गी लावले. पण स्थानिक लोकांनी जे आता पाहिजे की पाण्याचा प्रश्न आहे हे कोण मार्गी लावेल. आणि वस्त्रोद्योगाचा जो प्रश्न आहे तो जो कोण आमच्याबरोबर राहील त्याच्याशी आम्ही प्रामाणिकपणे राहतो. काय सांगाल? का ते उद्योगसाठी सगळे पाहिजे, बाकी काय नाही. त्यात दलाल असू दे, सुताचे भाव दररोज वाढायला लागले, त्यासाठी सगळे कारखानदार आतल्या आत बरबाद व्हायला लागले. त्यासाठी काय तिथे निर्णय लावा. बस, बाकी काय नाही. तर इचलकरंजी शहरामधील मी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे. या चौकामध्ये असणारे रिक्षाचालक असतील, नागरिक असतील, मतदार असतील, यांच्या आपण चॅनेलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या कार्यक्रमाअंतर्गत प्रतिक्रिया घेतल्या.
खरं बघायला गेलं तर इचलकरंजीसाठी हातमागाचे प्रश्न आहेत, पाणी प्रश्न आहे, सुळकुड पाणी योजना आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरं जो कोण सोडवेल किंवा ह्या प्रश्नाला जो कोण न्याय देईल तोच आमचा खासदार असेल, अशा पद्धतीची प्रामाणिक मतं या इचलकरंजीकरांनी इथं व्यक्त केलेली आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला हा जो काही कार्यक्रम आहे तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुमच्यापर्यंत आमच्या ज्या काही नोटिफिकेशन असतील, इचलकरंजी मतदारसंघामधील ज्या काही बातम्या असतील या आपल्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून पोहोचत जातील. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन मिलिंद कांबळे समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.